Yes. Very good evening, one and all. This is a new session for you people that in this particular session that we are going to conduct a practice session on all the basic concepts. From here is here are to want. Ready? Right, fine. Pradya madam, are you ready? Yes, sir. Yes, fine, ma'am. So Prajakta ma'am, first question to you that tell me the use of have and has. Have and has चा वापर कशासाठी होतो मॅम? आणि ह्याचा वापर अं, एखादा मालकी हक्क दाखवण्यासाठी, म्हणजे एखाद्या वस्तूवर मालकी हक्क दाखवण्यासाठी हॅव राईट आणि राईट. ह्याचा आता लक्षात वापर ठेवा, होतो. या क्वेश्चन आन्सर सेशन मधून ज्याला असं वाटलं की हा प्रश्न माझ्यासाठी नवीन आहे, उत्तर नवीन आहे, त्यांनी लिहून घ्या जे बरोबर उत्तर येते ते. राईट. हॅव आणि हॅजचा वापर कशासाठी होतो? मालकी अधिकार दाखवण्यासाठी, ज्याला आपण ओनरशिप दाखवणे असं म्हणतो. ओके, राईट, फाईन. प्लीज मॅडम, हॅव आणि हॅजचं दोन्ही याचं एक एक एक्झाम्पल सांगा अफर्मेटिव्ह. आय हॅव अ कार. राईट, गुड. आणि हॅजचं उदाहरण सांगा. चलो फास्ट फास्ट, कम ऑन क्विक. शी हॅज कॉन्फिडन्स. शी हॅज अ कॉन्फिडन्स. राईट, ओके. प्रज्ञा मॅडम, आय हॅव अ कार या वाक्याचं निगेटिव्ह कसं होईल? आय हॅव कार. काय म्हणले सर? आय हॅव कार ना? आय हॅव अ डू कार या वाक्याचं निगेटिव्ह कसं होईल? डू आय हॅव अ कार. मॅडम, याला प्रश्नार्थी वाक्य म्हणतात. मी निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी वाक्य आय बोलतो. आय डू नॉट हॅव अ कार. आय डू नॉट हॅव अ कार. अगदी बरोबर आहे. तनुश्री, आय हॅव अ कार या वाक्याचं प्रश्नार्थी वाक्य कसं होतं? प्रश्नार्थी वाक्य हम्म. यू हॅव अ कार. नाही, आय हॅव अ कार या वाक्याचं प्रश्नार्थी वाक्य कसं होतं? प्रश्नार्थी. प्रश्नार्थ. हा, काल तू होती ना हॅव शिकवताना. येस सर. मग हॅव चे प्रश्नार्थी वाक्य काढ बरं कसे करतात बघ. हॅव आणि हॅजचे प्रश्नार्थी वाक्य करताना काय लावतो आपण सुरुवातीला? डज, डू, डज. डू डज वापरतो. मग सांग ना बाळा. आय हॅव अ Do कार या have a वाक्याचं डू आय हॅव अ car. कार कॉन्फिडेंटली Do सांगायचं, चुकायचं नाही अजिबात. राईट. हा, नेक्स्ट प्रश्न प्राजक्ता मॅडम तुमच्यासाठी आहे. धिस इजचा वापर कशासाठी होतो? धिस इज. धिस इजचा वापर एखादी वस्तू दूर एखादी वस्तू जर काही अंतरावर असेल ती दर्शवण्यासाठी. सॉरी धिस इज. ओके ओके. धिस इज एखादी वस्तू जवळ असेल ती दर्शवण्यासाठी धिस इजचा वापर होतो. ओके, याच्यामध्ये आपण वस्तू, फळं, पाणी, पक्षी, फळं, पण फुलं सगळं येतं त्याच्यामध्ये. ठीक आहे, येतं. फाईन, ओके. चला, प्रज्ञा मॅडम मला सांगा ऍमिजारचा उपयोग कशासाठी होतो? ऍमिजार. आहे असते सदावर्त मग आहे असते याचं. आहे आणि असणे या अर्थाने वापरतो. काय दाखवण्यासाठी वापरतो? हा, नात, जागा, वस्तू, गुण आणि पोस्ट. राईट, अगदी बरोबर मॅडम, बहुत बढिया, ग्रेट. चला, तनुश्री तुला पुढचा प्रश्न विचारतोय मी. वॉन्टचे 3 उपयोग सांगा. वॉन्टचे 3 उपयोग सांगा. आय वॉन्ट म्हणजे प्रश्न तयार करू का? वॉन्टचे 3 उपयोग सांगा. 3 उपयोग लिहून दिलेत ना तुम्हाला? सर, काहीतरी बनण्यासाठी. राईट, बरोबर आहे. दुसरं? काहीतरी बनण्यासाठी, काय आपण खात असलो त्याच्यासाठी, आपल्याला जे पाहिजे असते त्याच्यासाठी. हा, पाहिजे म्हणजे असण्यासाठी आपल्याकडे वापरतो आपण, बरोबर आहे. आणि अजून? माझ्याजवळ एखादी वस्तू असते तर. नाही आय वॉन्ट अ कार. नाही, मनातली इच्छा व्यक्त करण्यासाठी. कशासाठी? मनातली इच्छा व्यक्त करण्यासाठी असं सांगायचं. मला हे पाहिजे, मला ते खायचं असं नाही सांगायचं. 3 उपयोग प्रॉपर पद्धतीने सांगता यायला पाहिजे. ओके, राईट, फाईन. नेक्स्ट क्वेश्चन टू प्राजक्ता मॅम.
प्राजक्ता मॅडम दोज आर चा उपयोग सांगा. दोज आर. दोज आर एखादी वस्तू जी दूर असेल, एखादी वस्तू ती दर्शवण्यासाठी, म्हणजे वस्तू, फूल, फळ, प्राणी हे दर्शवण्यासाठी. ओके गुड. दूर अनेक वचनी गोष्टी दाखवायची असेल तर दोज आर वापरतो. अनेक वचनी गोष्टी. दोज आर. दोज आर आपण अनेक वचनासाठी वापरतो. पुढचा प्रश्न प्रज्ञा मॅडमला आहे. राईट. ती माझी हा बहीण आहे. ती माझी बहीण आहे आणि मी तिचा भाऊ आहे. कसं सांगणार आपण? शी इज माय सिस्टर राईट. शी इज माय सिस्टर अँड अँड मी मी तिचा भाऊ आहे. आय 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 सी ब्रदर. नीट सांगा, नीट सांगा. आयला काय लागतं? आय एम सी आय एम बरोबर आहे. आय एम हो, सी आय एम ब्रदर. बरोबर आहे. आय एम बरोबर आहे. तिचा भाऊ, सी तिचा. ब्रदर. हर ब्रदर, हर. आय एम हा हर ब्रदर. लिहून घ्या. हर म्हणजे तिचा, तिची, तिचे. लिहून घ्या. हर म्हणजे तिचा, तिची, तिचे. लिहून दिलं होतं मी. माझा, तुमचा, आमचा. बरोबर आहे ना? राईट. हर म्हणजे तिचा, तिची, तिचे. सांगा आता पूर्ण वाक्य. मी तिचा भाऊ आहे आणि ती माझी बहीण आहे. ती माझी बहीण आहे. हा. सी इज माय सिस्टर ओके. अँड आय एम हर ब्रदर. आय एम हर ब्रदर. अगदी बरोबर आहे. गुड, वंडरफुल. नेक्स्ट क्वेश्चन टू तनुश्री. तनुश्री, तुला पुढचा प्रश्न आहे. माझ्याकडे पालक आहे. पालक, पालकाची भाजी. माझ्याकडे पालक आहे. कसं I सांगणार आपण? I want a fish. माझ्याकडे पालक आहे. आहे. हम्म. पालक आहे. I have a spinach. राईट. आय हॅव स्पिनॅच. अगदी बरोबर आहे. पुढचं वाक्य प्राजक्ता मॅडम तुमच्यासाठी. तुमच्याकडे गोबी आहे का? तुमच्याकडे तुमच्याकडे गोबी आहे का? डू यू हॅव डू यू हॅव कॉर्नफ्लॉवर? नाही, सॉरी कॉर्नफ्लॉवर? सॉरी, गोबीला, सॉरी हे गोबीला काय म्हणतात? कॉलीफ्लॉवर. 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 राईट. ओके. नेक्स्ट प्रज्ञा मॅडम तुमच्यासाठी प्रश्न आहे. राईट. मला पिझ्झा खायला हा आवडतो. बोला. काय? हॅलो. हा, मला पिझ्झा खायला आवडतो. पिझ्झा. हॅलो. येस मॅडम, आवाज येतोय का? हा बोला सर. हे लाईट राईट, गेली, राईट, आवाज राईट, कट राईट. होते, लाईट रेंज जाते. गेल्यामुळे थोडं हा नेटवर्क बोला ना इश्यू सर. आलाय. फाईन, काय हरकत नाही. मला पिझ्झा खायला आवडतो. हा. पिझ्झा. एक पिझ्झा. ओके. आय वॉन्ट टू ईट पिझ्झा. ठीक आहे. नेक्स्ट तनुश्री मॅडम, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. गांधीजी महान आहेत. गांधीजी इज अ महानला काय म्हणतात? ग्रेट. ग्रेट. गांधीजी इज ग्रेट. गांधीजी इज ब्रेड नाही, ग्रेट. 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 ओके. राईट. नेक्स्ट प्राजक्ता मॅडम तुमच्यासाठी प्रश्न आहे. तिथे बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा आहे. तिथे देअर इज बाळासाहेब आंबेडकर स्टॅच्यू. बाळासाहेब ठाकरेज. सॉरी, देअर इज बाळासाहेब ठाकरे स्टॅच्यू. स्टॅच्यू. राईट. आज बाळासाहेब ठाकरेंची काय आहे? काय तनुश्री? बाळासाहेब ठाकरेंची काय आज जयंती का पुण्यतिथी आहे? पुण्यतिथी पण.
पुण्यतिथी आहे आज काहीतरी आहे म्हणा. बरं चला ठीक आहे, तो आपला विषय नाहीये. प्राजक्ता मॅडम, तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे. कृष्णाकडे सुदर्शन चक्र आहे. कडे चाकडेला काय म्हणतात हा. असं नाही माहिती. बोला बोला. चाकडेचं मिनिंग नाही माहिती सर. हो मॅडम, चाकडेला काय मालकी अधिकार आहे ना त्याचा. हॅव हॅज. ओके ओके. हा हा. कृष्णा हॅव कृष्णा ना हॅव मॅडम. हॅज हॅज हा, कृष्णा हॅज हॅज. ही शीट हा कृष्णा हॅज काय आहे सर म्हटलं कृष्णाकडे कृष्णाकडे बासरी. मराठीमध्ये माहिती कृष्णाकडे सेंटेन्स कृष्णाकडे सुदर्शन चक्र आहे. सुदर्शन चक्र. बासरीला सुदर्शन चक्र. सुदर्शन चक्र. इंग्लिश मध्ये सुदर्शन त्याला काय म्हणतात? सुदर्शन चक्रच म्हणणार मॅडम आपण त्याला. कृष्णा हॅज सुदर्शन चक्र. राईट, कृष्णा हॅज सुदर्शन चक्रा. ओके. प्रज्ञा मॅडम, शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी. माझ्याकडे खूप ज्ञान आहे. I have आय हॅव आय हॅव नाही येते sir. हो येते. हा. Many. आय हॅव लॉट ऑफ नॉलेज. I have many. आय हॅव लॉट ऑफ नॉलेज किंवा मेनी नॉलेज. मेनीच्या ऐवजी आपण लॉट ऑफ वापरू. Many knowledge जमतं सर. हा, मेनी किंवा आपण लॉट ऑफ वापरूया. लॉट ऑफ नॉलेज. Okay. राईट. शेवटचा प्रश्न तनुश्री तुझ्यासाठी. माझ्याकडे खूप पैसे आहेत. माझ्याकडे खूप पैसे आहेत. आय हॅव मोर मनी. आय हॅव लॉट ऑफ मनी. लॉट ऑफ. आय हॅव लॉट ऑफ मनी. शेवटचा प्रश्न प्राजक्ता मॅडम तुमच्यासाठी. मला प्रयत्न करायला आवडतं. आय लाईक टू ट्राय. आय लाईक टू ट्राय. अगदी बरोबर मॅडम. चला, सगळ्यांनी मॅक्झिमम प्रश्नांची उत्तरं बरोबर देण्याचा प्रयत्न केलाय. हरकत नाहीये, हळूहळू तुम्हाला प्रयत्नातून वाढवावे लागतील आणि इथून पुढच्या फेजमध्ये आपले वाक्याची उत्तर देण्याची स्पीड जी आहे तर ती मात्र वाढायला पाहिजे असं एक्सपेक्टेड आहे. ओके, नाव विल स्टॉप हिअर. थँक्यू व्हेरी मच.